ते भगवंत कुणाला जिवंत करतात कसा अधिकार आहे. आणलं हो आणलं 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 घ्या. आई बाप बंधू भगिनी इथे नाही कुणाचे कोणी नात नाते ते नाही. म्हणून लवकर दीक्षा घ्या. पिकल्या केसांनो गाडीतून खड्ड्यातून जिवंत केल्याने आणून दिलेला आहे. घे घे नाही घेतलं. जे 80 वर्षाची म्हातारी आहे तिथं दार वाजवलं. रावळो तुम्ही आला म्हणले आलं. ते बाळ घेऊन आलं. वा बाळांना रावळो इतका आनंद झाला. देवाने मला बाळ दिलेला आहे. केवढा आनंद झाला. बाळ जन्माला आले आणि एका बाळाला जिवंत केलं. मेलेल्याला जिवंत करणारा माझा देव दिलं. आज आम्ही विचाराने मरून गेलेलो आहे. आचाराने मरून गेलेलो आहे. हे आचार विचार सुधारवण्यासाठी अवतार दिन साजरा करावा लागतो. आता अवतार दिन का साजरा करायचा आहे? आचारा विचाराने मरून गेलेल्यांना जिवंत करण्यासाठी आम्ही अवतार दिन साजरा करतो. देव गेले. देवाने काय घेतलंय? बाळाला सोने मोठे कडे नेलंय. आई आणलं ना बाळ घे ना. तू बाळासाठी रडत होती ना. आयुष्यभर उपेक्षा सहन केली ना. ही पुत्री काय असे तसे आता घे बाळ. पटकन घेतला. आनंद झाला. बघण्याचा आनंद मामे ना. एवढा आनंद झालेला पहा. दिव्याने दिवा पेटतो. प्रेमाने प्रेम वाढतं. या ठिकाणी दिल्या गेला आणि तिने घेतलं. पण सर्व मनामध्ये लक्षात आलं की 80 वर्षाची म्हातारी आहे. या बाळाला दूध आणून कुठून जाऊ कुणाकडे? देवाने घेतलं बाळाचं मुंडकं आणि त्याच्या छातीला लावलं सोन्यामध्येचा. बाळ सुटसुटो पेहो लागले. श्री गोविंद प्रभू अशा पद्धतीने राहुल माय राहुल बाप. आणि म्हणून या तिथे का जायचं परमेश्वरपुराला? प्रतिद्वार का पुरवली? आपल्याला काही करायचं का पुरवली इच्छा? कारण त्यांनी आयुष्यावर काय केलेलं आहे? गोविंद गोविंद म्हणा.